नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता साताऱ्यात आहोत आणि झी मराठीवर जी 15 तारखेपासून नवीन मालिका सुरू होती आहे, कृष्णाईच्या लेकी, त्या 2 लेकी माझ्याबरोबर आहेत आत्ता. एकता आणि नारायणी, तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत. आणि मला आज इतका आनंद वाटतो की इतक्या महत्त्वाच्या ऐतिहासिक जागी आज आपण भेटलो आहे, बसतो आहे. मी पहिल्यांदाच भेटतो आहे तुम्हाला, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. दोघी खूप प्रॉमिसिंग ॲक्ट्रेस आहात आणि खूप महत्त्वाची सिरियल आहे. तर मी नारायणी तुझ्यापासून सुरुवात करतो, कारण तू शेंडेफळ आहेस. तर किती एक्साइट आहेस, काय मनात भावना आहेत आज तुझ्या? मी खूप जास्त एक्सायटेड आहे या कॅरेक्टरला घेऊन, कारण माझ्यासोबत ताई आहेत, मेन महत्त्वाच्या निवेदिता ताई. त्याच्यासोबत मी आधी काम केलं आहे, तर त्या माझ्या कम्फर्ट झोन आहेत. त्या माझ्या खरंच ताई आहेत, म्हणजे मी त्यांना काही हक्कानी सांगू शकते. आणि मी खूपच एक्सायटेड आहे. माझं कॅरेक्टर असं खूप वेगळं आहे. ती हिशोबात चोख असते, ती अशी सगळी पट उत्तर देते, ती अशी थांबत बिंबत नाही बोलत, ती अशी फाडकन बोलून जाते जे काही बोलायचं आहे ते. आणि एक्झॅक्ट गौरी आहे आणि उलटी त्याच्या आहे. गौरी आणि शारदाताई पण उलटी आहे, त्यामुळे मी वेगळी आहे आणि त्या दोघी वेगळ्या आहेत. आमचं कॅरेक्टर असं खूप मस्त आहे. तिघींना एक वेगवेगळ्या शेड आहेत आणि आई तर आईच आहे ना, त्यामुळे मी त्यांच्यात सगळी अशी वेगळीच आहे. जरा मी नाचत असते, बागडत असते, खेळत असते, मग ह्या ओरडत असतात, मी सांभाळते. खूप मजा आहे. मी खूपच एक्सायटेड आहे ही सिरियल करण्यासाठी. एकदा तू काय सांगशील, ही एवढी एक्साइटमेंट सांग. नक्कीच मी फार एक्सायटेड आहे. मला खूप आवर्जून सांगायला आवडेल, मी माझा कॅमेरा फेस आयुष्यात कॅमेरा फेस झी मराठीवर केला होता आणि पुन्हा एकदा झी मराठीवर मी काम करते. सो मला मी सुरुवातच झी मराठीने केली होती. कॅमेरा फेस केला होता जेव्हा मी 20 वर्षांचे होते, 20-21 वर्षांचे होते, तेव्हा जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले. सो मला कॅमेरा कसा फेस करतात हेही माहीत नव्हतं आणि मला झी मराठी तेव्हा माझ्यासाठी हे होतं, ते चॅनल होतं जिथे मी पदार्पण केलं असं. आणि आता पुन्हा एकदा कृष्णाईच्या लेकीमार्फत मी पुन्हा एकदा झीवर काम करते. सो सगळ्यात आधी मी झी मराठीचे आभार मानेन की त्यांनी इतकी छान संधी दिली आणि तितकी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आणि मी नक्कीच उत्कृष्टरित्या ती पेलावणार आहे. आणि हे असं आहे की ती कृष्णाईची सावलीच आहे. असं प्रोमोमध्ये पण तुम्ही पाहिलं असाल आता ते की जी कृष्णाई जसं नाती जपते, जशी माया लावते, जे ममत्व आहे तिच्याकडे, तसंच सेम शारदा पण आहे. शारदानी, कारण तिने लहानपणापासून तिला पाहिलं आहे, आईला पाहिलं आहे. सो तशी ती आहे आणि वेळेआधीच थोडी जबाबदारी आल्यामुळे ती मोठी झाली आहे. लहान बहिणींची जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे. सो आई जेव्हा कृष्णाई जेव्हा नसते तेव्हा तीच शारदाच गौरी आणि मिनीची आई असते असं म्हणेन मी. आणि उत्तम स्वयंपाक बनवते, ऑब्व्हियसली कृष्णाईकडूनच शिकली आहे ती असं. आणि खूप मजा येते. रोज आम्ही नवीन काहीतरी शिकतो आहे, वेगवेगळा एक्सपिरियन्स करते. आणि याआधीच्या माझ्या ज्या भूमिका होत्या त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या होत्या आणि आता प्रेक्षकांना मी फार वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन समोर येते. सो प्रेक्षकही माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड असतील की आता एकता काय करणार आहे, कारण आधी देवी आणि अशा रूपात मला पाहिलं आहे मायथॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये. सो माझ्यासाठी फार चॅलेंजिंग आहे हे सगळं, की ते निभावणं किंवा प्रेक्षकांच्या त्या पसंतीला खऱ्या अर्थाने उतरणं. हे पण तुझी व्यक्तिरेखा स्वयंपाक उत्तम करते असं म्हणालीस. वैयक्तिक आयुष्यात तुला किती आवड आहे, तू काय चांगलं बनवतेस हेही आपल्या प्रेक्षकांना सांग. मी मुळात फार फूडी आहे. फूडी असल्यामुळे मला म्हणजे काय आवडतं सांग. मला सगळं आवडतं. मी सगळ्या प्रकारचं म्हणजे पदार्थ का, मला मोदक खायला फार आवडतं. तर मी शिकले आणि जे पदार्थ मला आवडतात ते मी आवर्जून शिकले आणि मी उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवते. म्हणजे आई बाबा माझे म्हणतात, माझे फ्रेंड्स पण मला म्हणतात. सो येतं मला स्वयंपाक बनवता येतो. हो 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 हो. तू बनवलेलं सर्वात अशी कोणती गोष्ट आहे की तुझ्या फॅमिलीला आवडते? मी तुझ्या आईला आवडते? हां, पुरणपोळी मी फार छान बनवते अशी माझी आई म्हणते. सो तिला ते फार आवडतं आणि म्हणजे मी तिच्यापेक्षा खूप छान पुरणपोळ्या बनवते असं तिचं म्हणणं आहे. हो हो हो, खूपच मोठी. सो हे सगळं लॉकडाऊनची कृपा आहे, त्यात मी शिकले स्वयंपाक बनवणं. नारायणी, मी आता परत तुझ्याकडे येतो. सुरुवातीला स्वतःहून ताईंचा उल्लेख केला, निवेदिता ताईंचा. अगदी पहिल्या दिवशीचा शूटिंगचा अनुभव कसा होता या मालिकेच्या निमित्ताने? पहिल्या दिवशी मी लुक टेस्ट करायला आले होते तेव्हा मला कळलं की ताई ह्या सिरियलमध्ये आहेत आणि ह्याच्या आधीच्या सिरियलमध्ये मी ताईंसोबत काम केलं होतं. त्यामुळे मी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते. मला असं होतं की ताई आहेत, बस सॉर्टेड आहे, झालं आहे आपलं काम आता. कारण त्या ना माझ्या गुरु आहेत. म्हणजे मला असं सीनमध्ये काही अडलं तर मी ताईंजवळ जाते, ताई मला हे कळत नाही, हे मला सांगाल का? मग त्या असं नीट पद्धतीने सांगतात जेणेकरून मला समजावं की त्या सीनचा काय अर्थ आहे, की त्या सीनचा काय महत्त्व आहे.
आणि पहिला सीन आमचा माझा आणि ताईंचा असा नव्हता, आमच्या चौघींचा सीन होता. तो खूप सुंदर झाला आणि आमच्या त्यात बॉन्ड पण खूप छान दिसला. आम्हाला खूप मजा आली तो सीन करायला. आम्हाला असं वाटलं नाही की आम्हाला ट्विंकल आत्ता भेटली आहे किंवा ताईंनी आणि आम्ही असं काम नाही केलं एकत्र, असं काहीच वाटलं नाही. मला खूपच मजा आली ते काम करताना. आणि जसं आता हिनी निवेदिता ताईंचा अनुभव सांगितला, तुला कशा वाटल्या त्या, तुझं बॉन्डिंग कसं झालं आहे त्यांच्या? खूपच गोड आणि खूपच छान बॉन्डिंग झालं आहे. म्हणजे आमची सुरुवातच इतकी पॉझिटिव्ह झाली आहे ना. आमची सुरुवातच इथे झाली संगम माऊलीच्या म्हणजे कृष्णाईच्या नदीकाठीच झाली आमची सुरुवात. इतकी पॉझिटिव्ह वाईब्स आणि इतक्या पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही आमचा पहिला एपिसोड शूट केला आहे. सो ते सगळे व्हायब्रेशन्स आणि ते सगळं ते दैवी अनुभव होता. आणि तो डॅम शुअर प्रेक्षकांना हा पहिला एपिसोड म्हणजे ओव्हरऑलच सिरियल फार आवडणार आहे, पण पहिला एपिसोड ॲक्च्युअल लोकेशनवर आम्ही येऊन शूट केलं आहे, त्यामुळे ते अधिक त्यांना ते आवडणार आहे असं. आणि ताईंचं म्हणायचं झालं तर ताई खरंच खूप गोड आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आणि त्या रोज नवीन नवीन शिकायला मिळतं आम्हाला काही ना काही. ॲक्टिंग व्यतिरिक्तही बऱ्याच सामाजिक आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी आवर्जून सांगतात. इथे असताना एकदा आम्हाला गॅप मिळाला होता सीनमध्ये, तेव्हा ताई आणि मी बाहेर फिरायला गेलो. तर अशा वेळी ना प्रवासात आणि ह्याच्यामध्ये फार गोष्टी कळतात आणि जरा बॉन्डिंग. आणि त्यांचं असं असतं ना की आपलं बॉन्डिंग बनवण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतात. बरं म्हणजे त्यांना तर कळतं की आम्ही तिघी मुली आहोत, तर त्या आम्ही थोड्या घाबरतो ऑब्व्हियसली. आता त्या इतक्या सिनियर आहेत तर थोडंसं आम्ही बोलायला बाचकतो किंवा आम्ही त्यांच्यासमोर थोडंसं हे होतं. तर त्यांना ते कळतं. मग त्या स्वतःच प्लॅन करणार की चला आपण कॉफीला जाऊया, चला आपण जेवायला जाऊया. त्यानिमित्ताने त्यांना ते बॉन्डिंग बनवायचं असतो, हाच हेतू असतो त्यामागचा. आणि त्या फार समजून घेतात आम्हाला तिघींनाही. या मालिकेत तुमची भाषेचा लहेजा कोणता आहे, कुठली गोष्ट आहे? हां, प्रांतातली गोष्ट. सो ही कोल्हापूरकडची गोष्ट आहे आणि कोल्हापुरी भाषा आणि तो हे सगळा आहे. ॲक्च्युली मला अजून मी शिकते आहे. मला भाषेचंच खूप मोठं हे आहे. मी मूळची मुंबई, बॉर्न अँड बॉटम मुंबई ओनली. सो मुंबईची मुंबई मी परळ. हां, सो माझा जन्मच वाडिया माझे बाबा आणि मी एकाच हॉस्पिटलमध्ये जन्माला आलो आहे. सो तसा माझा मुंबईचाच जन्म आहे. सो मला ना फार कठीण होतं ही भाषा शिकणं. आणि याआधीचेही जे आम्ही भूमिका केल्या त्याही अशा प्रमाण भाषा आणि देवभाषेतल्या होत्या, त्यामुळे ना मला ते कुठे कुठे शुद्ध निघतं आहे फारच. तो स्क्रिप्ट रिडिंग करून म्हणजे असं ते मी करते. ह्यांच्याकडून ही कोल्हापूरची आहे बाय द वे, सो तिला ते खूपच सोपं जातं. तर ह्यांच्याकडून हिची आई बऱ्याचदा सेटवर असते, सो ते मी कुठेतरी नोटीस करते की कसं. साताऱ्यात असताना मी इथल्या लोकांशी थोडंसं बोलले, म्हणजे जाऊन मुद्दामूनच बाहेर गेले, मग त्यांच्याशी थोडंसं काही खरेदी करताना किंवा तिथले रिक्षावाले दादा आहेत, गाडीवाले, सो ते कसे बोलतायत, काय बोलतायत. सो कोल्हापूरला असताना ते कोल्हापूरचे म्हणजे ते कसे बोलतात, तर आपल्याला काय बोलता येईल हे अजूनपर्यंत मी शोधते आणि हळूहळू प्रयत्न करते कोल्हापुरी शिकण्याचा. बापरे काय असं म्हणजे ते आपण म्हणतो की काय करतोयस असं, तर ते म्हणजे काय करायला आहेस, काय सांगायला आहेस, राईट. सो यांच्याकडूनच मी शिकते, मिनीकडून. एक शेवटचीच गोष्ट तुझ्याकडून घेतो. जसं ही म्हणाली परळची, तू कोल्हापूरचीच म्हणते, प्रॉपर कोल्हापूर? मी जन्म माझा कोल्हापूरचाच आहे, मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईत आले, मला मुंबईतून 5 वर्ष झाली, तर माझी पण भाषाची शुद्ध झाली आहे. तर तिचं जे म्हणणं आहे की मला कोल्हापुरी बोलायला सोपं जातं, ते नाही आहे, कारण मी विसरली आहे. हो, मी विसरली आहे कोल्हापुरी भाषा. माझं असं होतं, मी जेव्हा माझ्या छोट्या बहिणीशी, मला एक छोटी बहीण आहे, तिच्याशी किंवा मी माझ्या बाबांशी बोलते, ती भाषा फक्त तेव्हाच येते कारण ते कोल्हापूरचे आहेत आणि ते कोल्हापुरी टोनमध्येच बोलतात. तर माझी स्पष्टच भाषा निघते आजकाल. माझी कोल्हापुरी मी विसरली आहे अर्धी निम्मी. तर जे स्क्रिप्ट रिडिंग करतो आम्ही त्याच्यातच ते असं डोक्यात ठेवावं लागतं की नाही इथे नाही, इथे ना बोलायचं, असं ते सगळं करावं लागतं थोडं. मग आता फक्त मी तुला एक शेवटचं आवाहन करतो की ही जी मालिका आता सुरू होतीये ते बघण्याचं आव्हान तुझ्या कोल्हापुरी ढंगाट टोनमध्येच कर आपल्या प्रेक्षकांना. बघूया कसं करते. कोल्हापुरी हवं पट्टे बोल काही तुला. हां, तर आमची मालिका 15 जूनपासून येणार आहे झी मराठीवरती. ती पाहायला विसरू नका, कृष्णाईच्या लेकी. त्याच्यात तुम्हाला खूपच नवीन काय बघायला मिळेल, तर ते अजिबात बघायला विसरू नका. कृष्णाईच्या लेकी 15 जूनपासून संध्याकाळी 7 वाजता.
खूपच छान. मला वाटतं की मला खरं तर तुमच्याशी खूप बोलायचं आहे, पण आज खूप गडबड आहे. पण आपलं ठाण्यातच शूटिंग आहे, त्यामुळे मी पुन्हा तुमच्या सेटवर येईन आणि एकदा ती मालिका सुरू झाल्यावर पुन्हा भेटीन आणि पुन्हा बोलीन. तोपर्यंत तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.